बातमी परभणीतून। परभणीमध्ये समृद्धी महामार्गाच्या जमीन मूल्यांकनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी रौद्र रूप धारण केलं। मूल्यांकन मान्य नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी ठिय्या दिला। त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांची 17 तास विशेष पथकाने चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित 5 जणांना परळीमधून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय। फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात अटक वॉरंट काढण्यात यावं यासाठी न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलाय। सहाय्यक सरकारी वकिलांनी हा अर्ज केलाय। तर कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवर आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याचं दिसतंय। भाजपचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा बीडच्या वडवणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। या बॅनरवर सर्व नेत्यांच्या फोटोसोबत धनंजय मुंडे दिसत नसल्याने चर्चांना उधाण आलंय। संभाजीनगरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतन फरकाची मागणी करत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। गेल्या 19 महिन्यांचं वेतन फरक अद्यापही न मिळाल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।